भाऊ बहिणीचा अतूट मानला जाणारा सण म्हणजेच रक्षाबंधन। या सणानिमित्त प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन हा सण अतूट मानला जातो आणि तोच मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो। मात्र आताच या रक्षाबंधन निमित्त या राखीला महागाईची झड बसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। मी आता जळगावातील फुले मार्केट मधील एका या रक्षाबंधनच्या राखी विक्रीच्या दुकानामध्ये आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर गर्दी बहिणींनी या ठिकाणी केली असली तरी भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे तो रक्षाबंधन मानला जातो। मात्र या प्रेमाच्या धाग्याला आता महागाईची झड बसल्याचं पाहावयास मिळत आहे। देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता राखी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालांना होणारी दरवाढ झाल्यामुळे दुसऱ्या देशातून येणारा जे राखीचा कच्चा माल आहे तसेच रेशीन असेल किंवा धागा असेल यामध्ये देखील वाढ झाल्यामुळे या ठिकाणी अतूट मानल्या जाणाऱ्या या धाग्याला आता महागाईची झड बसायला पाहावयास मिळते आहे। एकीकडे या रक्षाबंधन निमित्त जर बघतोय तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहिणी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी राखी खरेदी करताना दिसून येत आहे। मात्र आता याच रक्षाबंधन सणानिमित्त या राखीला आता 25% महागाई या ठिकाणी झालेली आहे। आपल्यासोबत काही ताई आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी राखी खरेदी करायला आला आहात मात्र भाववाढ झालेली आहे, काय असणार तुमच्या यासाठी? जे मी 2 वर्षापूर्वी राखी घ्यायला आली होती तेव्हा त्याची किंमत होती 20-25%, आता भाव वाढलेला आहे। मी नेहमीच्याच दुकानावर आलेली आहे। ती राखी मी 50 रुपयाला मागे घेतली होती, ती आता 60-70 रुपयाला झालेली आहे। पण त्याच्यामध्ये दुकानदार पण काय करू शकता, त्यांना जो तिथून येतोय ते भाव आपल्याला देत आहे। निश्चितच आपण बघतोय तर मागील वर्षी 50 रुपयाची जी राखी या ठिकाणी घेतलेली होती या ताईने ती राखी आता 60 रुपयापर्यंत घेते आहे। याचमुळे नेमके या दुकानाचे मालक आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर आखाडी देशात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम आता या रेशमच्या धाग्यावरती झालेला आहे आणि रक्षाबंधन निमित्त या राख्यांवरती देखील त्याचा परिणाम झालेला आहे। भावामध्ये 25-30% या ठिकाणी वाढ झालेली आहे, नेमकी काय कारण आहे? युद्ध जे चालू असल्या कारणाने ना आपला हे धागा जो आहे तो धागा खूप महाग मिळतो। त्याच्यावरचं मटेरियल वगैरे सगळं तयार करून आपल्याला जे परवडायला पाहिजे त्याचं 30 ते 35% वाढ खूप झालेली आहे। कस्टमरांची जी लागवड होती ती खूप कमी आहे। ते युद्ध जर बंद झालं तर आपल्याला पुढे जाऊन जसे सण त्योहार आहात, गणपती आहे, नवरात्र आहे, दसरा आहे, या गोष्टीसाठी जे साहित्य लागणार आहे आपल्याला, दिवाळी आहे सजावटीचे, ते जर चांगल्या मूल्य योग्य भावामध्ये मिळाले तर काहीतरी सुधारणा होऊ शकते। काय कारण आहे भाववाढ? कारण युद्धामुळे जर युद्ध थांबलं तर चांगलं होईल। किती टक्के भाववाढ झाली? 30 ते 35% वाढ झाली। निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी रक्षाबंधन निमित्त जे राखी तयार केली जाते त्याच्या येणारा जो कच्चा माल आहे किंवा रेशनचा जो धागा आहे यामध्ये वाढ झाल्यामुळे या वेळेस रक्षाबंधनच्या या धाग्यावरती देखील 25 ते 30% वाढ या ठिकाणी जळगावच्या बाजारपेठेत नोंदवली गेलेली आहे। मात्र युद्ध कुठेतरी थांबलं पाहिजे अशीच अपेक्षा या ठिकाणच्या बहिणीने असेल किंवा रक्षाबंधन निमित्त राख्या विकणाऱ्या या व्यावसायिकांनी व्यक्त केलेली आहे। हे आगामी काळात ज्या पद्धतीने सणोत्सव आहे त्या सणोत्सव मध्ये कुठेतरी खिशाला झड बसू नयेत अशी अपेक्षा या ठिकाणच्या व्यावसायिकांनी बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।